आणि आता राजधानी दिल्लीमधून एक मोठी बातमी सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय की जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावानं एक ईमेल पाठवण्यात आला होता आणि हा मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये गेल्या आहेत आणि कोर्ट परिसरासह सर्व संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे। आज दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील दुसऱ्या आरोपीची कोर्टात पेशी आहे आणि त्याच वेळी ही धमकी मिळाल्यामुळे दिल्ली पोलीस अधिक सतर्क झालेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेच्या वतीनं एक ईमेल आलेला आहे। त्या ईमेलमध्ये दिल्लीतील प्रमुख 4 कोर्ट जे एक तर साकेत कोर्ट, दुसरं रोहिणी कोर्ट, त्यानंतर पटियाला कोर्ट यासारखे जे प्रमुख कोर्ट आहे ते बॉम्बद्वारे उडवण्याच्या धमकी यामध्ये देण्यात आलेली आहे। सोबतच सीआरपीएफच्या 2 शाळा त्या देखील उडवण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे। सोबतच इतरही ज्या अति महत्वाच्या इमारती आहे त्या देखील उडवण्याची धमकी या जैश ए मोहम्मदच्या ईमेलमध्ये देण्यात आलेली आहे। कोर्ट परिसरामध्ये सर्व संवेदनशील ठिकाण जे आहे ते तपासण्यात येत आहे। आज महत्वाचं म्हणजे आज दिल्ली बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातील दुसरा आरोपीला कोर्टात आज त्याची पेशी होती, त्याला करण्यात येत होतं। त्यापूर्वी ही धमकी मिळाली। साधारणतः 2 तासाचा कोर्टाचं कामकाज बंद करण्यात आलं आहे। सर्व कोर्ट परिसर काटेकोरपणे तपासले जात आहे आणि सोबतच या संपूर्ण याच्यावरती आता जेवणानंतरच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा कोर्टचं कामकाज सुरू होतं का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय सूत्रांच्या हवाल्यानं खरं तर हे कळतंय की जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावानं एक ईमेल पाठवण्यात आला होता आणि हा मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये गेल्या आहेत आणि कोर्ट परिसरासह सर्व संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात आलेली आहे।